आज दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन असो किंवा कोणताही जन आवाज, आज तो सोशल मीडियामुळे लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. पण ब्रिटिशांच्या काळात सोशल मीडिया नव्हता. मग लोकांना एकत्र कसं आणलं जायचं? त्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. पण पहिला सार्वजनिक गणेशोत्सव नेमका कुठे झाला होता? तर लोकमान्य टिळकांनी 1893 साली मुंबईच्या गिरगावातील केशवजी नाईक चारीत पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. उद्देश एकच, ब्रिटिशांविरुद्ध भारतीयांना एकत्र आणणे आणि जनजागृती करणे. आज 130 वर्षाहून अधिक काळ उलटूनही ही परंपरा तितक्याच श्रद्धेने जपली जाते. येथे आजही 2 फूट उंचीची शाडूच्या मातीची गणेश मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते. डीजे ऐवजी पारंपरिक ढोलताशा, कीर्तनांचा नाद घुमतो. गणपतीचे आगमन विसर्जन पालखीतूनच होते. ही चाळ फक्त गणेशोत्सवाची जन्मभूमी नाही, तर कवी केशवसूत, श्रीपाद अमृत डांगे, SM जोशी, बाळ गंगाधर खेर, प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या दिग्गजांच्या सहवासाने समृद्ध आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे आणि पांडुरंग शास्त्री आठवले यांची भाषणेही इथे गाजली आहेत. तर मुंबईकरांनो, तुम्हाला अजून अशी कोणती ऐतिहासिक आणि जुनी चाळ माहिती आहे का? तिचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यंदाच्या गणेशोत्सवात गिरगावातील ऐतिहासिक केशवजी नाईक चाळीला आवर्जून भेट द्या.